वर्धेच्या उमरी मेघे येथे शंकर मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणात महाशिवरात्री निमित्त उत्सव साजरा केला जातो। आपण पाहू शकतो एकता आणि स्वच्छतेचा संदेश देणारं हे गाव म्हटलं जाते। कारण या गावात जर बघितलं आपण तर गावातील प्रत्येक रस्ता जो आहे अशा पद्धतीने या ठिकाणी रांगोळी काढून सजविला जातो। विशेष म्हणजे हा जो खर्च जो आहे तो तो स्वतः शेतकरी वर्ग असो मजूर वर्ग असो तो स्वतः खर्च करून या ठिकाणी हे रांगोळी आणि सुशोभित केला जातो। प्रत्येक घराचं जे अंगण जर बघितलं तर अशा पद्धतीने या ठिकाणी सजविलं जातं। विशेष म्हणजे हा जो 2 दिवसीय उत्सव जो आहे हा साजरा करण्यासाठी गेल्या 3 महिन्यापासून या ठिकाणी तयारी केली जाते। जवळपास गावातील तरुण वर्ग असो वयोवृद्ध वर्ग असो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मेहनत घेत असताना दिसून येते। एकंदरीतच पाहता या शिव मंदिराला मोठा इतिहास आहे। या ठिकाणी जर आलं आणि या मंदिरात जर दर्शन घेतलं तर त्यांची जी मनोकामना आहे ती पूर्ण होते असं एकंदरीत सांगितलं जातं। विशेष म्हणजे हा जो दुसरा दिवस जो आहे दुसऱ्या दिवशी रात्री महाप्रसाद झाल्यानंतर या ठिकाणी जो गणपतीचा जो परिवार आहे शंकराचा जो परिवार आहे याची रथावरून मोठ्या प्रमाणात मिरवणूक काढल्या जाते आणि या मिरवणुकीत पंचक्रोशीतील जवळपास लाख 1.5 लाखाहून अधिक भक्त जे आहे शंकर भक्त जे आहे ते सहभागी होत असतात। ही जी मिरवणूक आहे रात्रभर चालतात आणि संध्याकाळी पहाटे 7 वाजता ती मंदिरात पोहोचतात। विशेष म्हणजे या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं गालबोट लागू नये यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुद्धा केला जातो। महाप्रसाद सुद्धा अशाच पद्धतीने या ठिकाणी पार पडतो। या महाप्रसादाच्या कार्यक्रमात सुद्धा जवळपास लाख 1.5 लाख लोक या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ घेत असतात आणि जवळपास 3 ठिकाणी 10 एकरामध्ये मोठ्या प्रमाणात पार्किंगची सुद्धा व्यवस्था केल्या जाते। अशा पद्धतीचा हा जो उत्सव जो आहे स्वच्छता आणि एकतेचा जो संदेश देणारा जो हा उत्सव आहे तो या वर्धा जिल्ह्यातील उमरी मेघे या ठिकाणी पाहायला मिळतो। नरेंद्र मते, न्यूज 18 मराठी, वर्धा।